मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। बरोबर 9:24 कितीच 23-24 मिनिट झालेत। तर तुम्हाला मी दाखवते कामाची सुरुवात। काल मी ही साडी शिवत होते, संध्याकाळचं सांगते कालचं। अचानक मैत्रीण आली, तिचे सगळे ड्रेसेस ते द्यायला। त्यावेळेस तिचा एक गाऊन होता जो फिटिंग करायचा होता। हा साडीचा धागा आहे आणि हा गाऊनचा येलो कलरचा होता, पण त्याला स्टोन होते। ते ही साडी शिवता शिवता मी काढले, कारण ही साडी पूर्ण करायची होती। तिचा तो गाऊन मी पूर्ण केला आणि त्यामुळे हे चेंज केलं। म्हणजे तुम्ही काम जे करता, आता मी ही साडी शिवायला लागले, माझं टायमिंग होतं, पण तेही तुमचं जे नेहमीचे जे कस्टमर असतात किंवा मैत्रिणी असतात, वेळेवर कुठंतरी जायचं असतं, त्यांचे फिटिंगचे कामं असतात, कारण त्यांना आज किंवा उद्या निघायचं असेल, पण ते वेळेवर आपल्याकडे येतात। पण त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, तर तुम्हाला ते काम करणं गरजेचं आहे, कारण ऑल ओव्हर तुमच्याकडे ते सगळेच ड्रेसेस, साड्या, ब्लाउजेस, फॉल बिडिंग सगळंच देतात। तर फिटिंगचं काम तुम्ही नाही म्हणू शकत नाही। फिटिंगचं काम केलं म्हणले आज ह्या साड्या द्यायच्यात, तर म्हणले आज मी सकाळी उठून शिवू शकते, ठीक आहे, टायमाचं थोडंसं मॅनेज होऊ शकते। मग 10ला बसते कामाला। तर मी आत्ता जो कालचा वेळ गेला आहे, एक अर्धा तास, तो मी आत्ता कवर करणार। मी 9:30ला शिलायला बसणार। तर ही साडी ऑलरेडी मी ह्याचा छोटासा व्हिडिओ केला होता, नाही मोठाच केला होता, की ह्या मागी गणपतीसाठी आले होते। त्याच बघून तीच साडी बघून परत ऑर्डर आली, सेम गाजरी कलरची साडी, तर त्यांना सेम मिळाली, हे शिवायला घेतलं। मागी गणपतीच्या ज्या साड्या शिवल्या होत्या त्याचा व्हिडिओ मी शूट केला आहे, आता एडिट केल्यानंतर लवकरच बघायला भेटेल। लेरियामध्ये मला वाटतं अशा ह्याच्यामध्ये मी एक कटिंग टाकलेलं आहे अम्ब्रेला, हा एक परत शिवायला आलेला आहे। तर हे असं काम चालू आहे। आणि काल मैत्रिणीने दिलेलं बरंचसं हे गाऊन आहे, ही साडी आहे, हे ब्लाऊज आहे, ही साडी, ह्या साडीचे दोन्ही ब्लाऊज शिवायचे, दोन्हीला फॉल बिडिंग करायचं आहे, हा वन पीस शिवायचा आहे, आणि एक खाली पण सगळे फॉल बिडिंग ब्लाउजेसच आहेत। हे काल आलेले आहेत आणि हे रेडी केलेलं आहे। ज्यांचं आहे त्यांना व्हिडिओ कॉलिंगवरती आज दाखवायचं। तर तुम्ही तुमच्या टायमानुसार काम करणं गरजेचं असतं। थोडंसं मागे पुढे होऊ शकतो, टाईम कवर करणं हे तुम्ही करायचं, येणारे नाही, तरच तुमचं काम चालतं।